महाराष्ट्रात विधानसभा झाल्यास कोणाची सत्ता येईल? नव्या सर्वेने अनेकांची झोप उडवली. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. लवकरच इथे निवडणुका पार पडतील. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा साधारण नोव्हेंबरमध्ये पार पडतील. त्यामुळे राजकीय पक्षांना तयारीसाठी आणखी जास्त कालावधी मिळालाय. महायुती सरकार विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करते, तर महाविकास आघाडी ही प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात विधानसभा झाल्यास कोणाची सत्ता येईल याबाबत मॅट्रिक्स सर्व्हे एजन्सीने आणि टाइम्स नाऊने मतदारांचा ओपिनियन पोल जाहीर केलाय. यामध्ये महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणा या तिन्ही राज्यांचा समावेश होता. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात कशी असेल स्थिती? तर सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात जर लगेचच निवडणुका झाल्या तर त्यांच्या सर्वेनुसार भाजपाला 55 ते 105 जागा मिळतील असं म्हटलंय. शिंदे गटाच्या शिवसेनेला 19 ते 24 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 12 जागा भेटतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. काँग्रेसचा जर विचार केला तर त्यांना 42 ते 47 जागा, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला 26 ते 31 जागा व शरद पवार गटास 23 ते 28 जागा मिळतील असं या सर्वेत म्हटलं गेलंय. इतर पक्ष आणि उमेदवार 11 ते 16 जागा जिंकतील असं यात वर्तवलेले आहे. कशी असेल मतांची टक्केवारी? तर मतांची टक्केवारी जर या अंदाजानुसार पाहिली तर भाजपला 25.8%, शिवसेनेला 14.2%, अजित पवार गटास 5.2% मते मिळतील, काँग्रेसला 18.6%, शिवसेना ठाकरे गटाला 17.6%, शरद पवार गटास 6.2% मते पडतील असं म्हटलं जात आहे. हरियाणात काय स्थिती असेल? तर या सर्वेनुसार भाजप आघाडीला 37 ते 42 जागा, काँग्रेसला 33 ते 38 जागा, जेजेपीला 3 ते 8 व इतर पक्षांना 7 ते 12 जागा मिळतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या ओपिनियन पोल बद्दल? कोणाचे सरकार येऊ शकते, महायुती की महाविकास आघाडी? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.